नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत राजमाता जिजाऊ या विषयावर अप्रतिम असे मराठी भाषण। चला तर मग पाहूया। राजमाता जिजाऊ। मुजरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, ज्यांनी घडविले शूरशूबांना, ज्यांनी घडविले शूरशूबांना। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार। आज मी आपल्यासमोर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। सर्वप्रथम मी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला वंदन करून माझ्या भाषणास सुरुवात करते। राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखुजी जाधव हे निजामशाहीतील एक महत्त्वाचे सरदार होते। त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते। जिजाऊ लहानपणापासूनच अभ्यासू आणि बुद्धिमान होत्या। त्यांना शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण, घोडसवारी आणि आयुर्वेद याचे शिक्षण देण्यात आले होते। त्या जिद्दी, करारी व बाणेदार स्वभावाच्या होत्या। त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती। त्यांचा विवाह सन 1605 मध्ये शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला। त्यांना प्रतापवीर संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज ही 2 पुत्ररत्ने होती। राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये पाहिले। त्या शिवरायांना बालपणातच रामायण आणि महाभारताच्या कथा सांगत त्यांनी शिवरायांना ज्ञान, चातुर्य, पराक्रम, संघटन अशा गुणांचे बाळकडू दिले। त्यांच्यावर उत्तम संस्कार केले। राजमाता जिजाऊंनी अनेक कठीण प्रसंगात शिवरायांना खंबीरपणे मार्गदर्शन केले। शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविले। हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे। राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले। दुर्दैवाने अखेर 17 जून 1674 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते, जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते, शिवराय नसते तर स्वराज्य नसते, शिवराय नसते तर स्वराज्य नसते। अशा या महान मातृभूमी भक्त राजमाता जिजाऊ यांच्या चरणी वंदन करून मी माझे भाषण संपविते। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।